ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न. आमदार नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव. ऑपरेशन टायगर रोखण्यात यश येणार. ठाकरे सेनेचे 6 खासदार फोडून एकनाथ शिंदेंनी 2022 नंतर दुसरा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना दिलाय. यापुढेही अजून धक्के बसणार असल्याचा इशारा शिंदे सेनेनं दिल्यामुळे ठाकरे सेना सावध झाली आहे. नाशिक महापालिकेमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा असतानाच ठाकरे सेनेनं डॅमेज कंट्रोलचे जोरदार प्रयत्न सुरू केलेत. यासाठीच नाशिकमधील सर्व 15 नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली. यावेळी नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. नाशिक हे निष्ठावंतांचं शहर आहे, कुणीही फुटणार नाही याचं वचन आम्ही उद्धव ठाकरेंना दिलंय, अशी माहिती नाशिकचे ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी दिली आहे. आमच्याकडे नाशिकमध्ये असं कुठलंही पण ऑपरेशन टायगर वगैरे असं काही चालत नाही आणि ते आम्ही होऊ पण देणार नाही. आणि त्यांचं ते ऑपरेशन टायगर वगैरे काय आहे ते फेल झालं. 6 खासदार फुटले, त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. माननीय राजाभाऊ वाजे, म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचं शहर आहे, इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15ची 15 नगरसेवक फुटणार नाही याची आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे. या बैठकीतली इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती आली आहे. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करताना काय म्हणाले पाहूया. मला नाशिककरांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही याचा मला कायम विश्वास आहे. काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले. नाशिकचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल. मी नाशिकला कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी येणार आहे. खासदार फुटल्यानंतर आमदार आणि मुंबई महापालिकेचे नगरसेवकही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी 22 जून रोजी मुंबईतल्या शिवालय या संपर्क कार्यालयात पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे विधानसभेचे 3 आणि विधान परिषदेचा 1 असे एकूण 4 आमदार गैरहजर होते. त्यामुळे या चर्चांना अधिकच धार आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ठाकरे कसे रोखणार, नगरसेवक एकनिष्ठ राहणार की निधीच्या नावाखाली सत्तेच्या वळचणीला जाणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.